नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू अजून आपण पाहतो मैदानामध्ये. एका बाजूला अजिंक्य लाडू आणि दुसऱ्या बाजूला गणेश कारंडे. दिव्य आवडीचे दोन सलामीवीर पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी मीत भोईर, गोलंदाजीच्या मार्गवर ऐलोली कोळीवाडा या संघाकडून खेळ करण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या सामन्यामध्ये जय बालाजी रबाली संघाने बाजी मारली आणि यानंतर लगेचच आपला सामना होईल. रबाली टीम कुठे जाऊ नका, लगेच आपला सामना केला जाईल. विनर या दोन टीम मध्ये गेम ऑन होईल. मित्रांनो, आपण पाहतोय साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4. पहिला चेंडू अंड्याचा फटका, खाली क्षेत्र आहे, दुर्वारी क्षेत्ररक्षक जरूर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला पाहायला मिळालं आणि तिथून या पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्येचा श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन केले जाते. रविवारी जरी बँका बंद असल्या तरी इथे मात्र धावसंख्येचं खाते इथे मात्र उघडले जाते ते दिविशा ऐरोली टीम कडून. पुन्हा एकदा त्याच दिशेने निवांत क्षेत्ररक्षकाला चकावून चेंडू अगदी लॉंग ऑनला तैनात झाला. पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा धावेचा प्रयत्न सफल ठरतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2-2 म्हणजेच 4 धावा धावफलकावर. सुरुवातीपासूनच प्रहार करण्याचा मानस इथून मात्र केला जातोय. याच दरम्यान अजय सर यांचं देखील शुभागमन झालं. जयश्री राम संघाचे पुरस्कर्ते अजय सुंदर साहेब यांचे देखील शुभागमन झालं. व्यासपीठावर बसायचं सर आपण. अगदी बेलापूर प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ नेहमीच खेळत असताना पाहायला मिळतो. जयश्री राम या नावाने त्यांचा संघ पुरस्कृत केला जातो. त्या संघाचे संघ मालक जोडी पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये आहे, झेल होईल का? आणि इथे थोडासा दूरवरून गोल पाहायला मिळाला, परंतु इथे फक्त मिळेल ती एकच धाव. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. अगदी काव कॉर्नर पासून लॉंगॉनच्या दिशेने धावत आला होता. क्षेत्ररक्षकाने फक्त मिळाली ती एकच धाव. चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा झाल्या त्या 5. धावा धावफलकावर पहिल्या षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. आता मित्र अगदी गुंडा चेंडू हाताळला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या चौथ्या चेंडूवर देखील सिंगल पाहायला मिळते. गणेश आपला स्वतःचे वैयक्तिक खाते खोलून 1 या धावसंख्येने संघाला मात्र नेऊन ठेवतो 6 या आकड्यावर. अगदी 4 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2-2 आणि दुसऱ्या 2 चेंडूमध्ये 1-1. जशी फटकेबाजी या पॉवर प्ले मध्ये येणं गरजेचं होतं तसं काही होत नाही दिवस आवडीच्या टीमसाठी. पुन्हा एकदा न दांडा न शेंडा चेंडू टाकलाय तो बुंदा. डॉट बॉल क्रमांक पहिला या इनिंगचा पाहायला मिळतो आणि शेवटचा चेंडू असेल. पहिल्या 5 मध्ये खर्च केल्या त्या 6 धावा. शेवटचा चेंडू पिवळ्यांचं पहिलं षटक. इथे मात्र कार्पेटचा सारा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथे फ्री देखील सुरेख होती परंतु गॅदरिंग चुकली इथे मात्र आणि चेंडूवर मिळाली ती 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अगदी दिविशा ऐरोली टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना जाऊन पोहोचली जाते ते 0 गडी बाद 7 या आकड्यावर. गोलंदाजीसाठी अजून एक चांगला गोलंदाज हरिओम आलाय.
षटकामध्ये चांगली कामगिरी, अगदी इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. 7 धावा खर्च केल्या. आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज हरिओम सज्ज झालाय. चार षटकांची लढत आणि इथे मात्र पहिलाच चेंडू अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. ज्याच्यासाठी अजिंक्यची ओळख आहे तो येते दमदार षटकार. आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाजाचं स्वागत केलं आणि 6 या धावसंख्येने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर पोहोचवली जाते. पुढचा चेंडू आता मात्र शेवटचा वेध घेणारा हा चेंडू दोन्ही पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र डॉट बॉल. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्टेट द ग्राउंड चेंडू चाललाय. आर पार सीमा रेषा ओलांडत असताना हा दुसरा षटकार पाहायला मिळतो. कुठेतरी आता मात्र धावसंख्येला आकार दिला जातो आणि धावसंख्या 6 ने वाढत असताना जरी पाहायला मिळते ती 19 या आकड्यावर पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. त्यानंतर पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या जातात. आणि इथे काय घडलं, पुन्हा एकदा शेवटचा भेट घेणारा हा चेंडू. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा गोलंदाज सांगून देतोय. पहिला षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा षटकार आणि आता पुन्हा एकदा डॉट. 5वा चेंडू कोणाच्या खात्यामध्ये जोडला जाईल याकडे देखील लक्ष असेल. चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू आला अगदी गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाते. 5 मध्ये 12 धावसंख्येचा खर्चिकपणाने एकूण धावसंख्या दाखल का बरं 19. चांगल्या चेंडूची हाताळणी या 5व्या चेंडू केली गेली हरिमेच्या माध्यमातून. आणि शेवटचा चेंडू कोणत्या रीतीने रिलीज केला जाईल आणि किती धावा येतील अजिंक्यच्या बॅटमधून याकडे देखील लक्ष असेल. 4 षटकांची ही लढत. चेंडू हवेमध्ये उंची देखील गाठली आणि लांबी देखील गाठली. या शेवटच्या चेंडूवर या षटकार होते. जशी सुरुवात दुसऱ्या षटकाला षटकाराने झाली होती, शेवट देखील त्याच रीतीने ते करत असताना अजिंक्य पाहायला मिळतो. तब्बल 3 षटकार या षटकांमध्ये ठोकून 18 धावा लुटल्या गेल्या. पहिल्या षटकांमध्ये आल्या 7, आताच्या 18, एकूण झाल्या 25. 2 5 25. तिसरे षटक प्रगतीपथावर स्वतः कर्णधार मनोज चव्हाण अष्टपैलू खेळाडू आहे. आयोनी कुलवाडा संघाचा स्वतः आता जबाबदारी घेतली आहे आणि या जबाबदारीला अनुसरून पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे. आणि जे 2 षटकांमध्ये घडले नाही आहे ते तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच मनोजाच्या माध्यमातून दिविशा आवरली टीमला गणेशाच्या माध्यमातून दिलेला हा मोठा धक्का.
नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय बाबू कांबळे. अजून एक मोठा फलंदाज आहे दिवेश आयर्ली टीमचा, तो देखील आलेला इथे मोठा फटका सजवतोय. तिथे क्षेत्ररक्षक वनडाऊन चेंडूची आडवणी करतोय आणि तिथे फिरकी थोडीशी खराब पाहायला मिळते आणि 2 धावा पळून काढल्या जातात. 2 धावांनी स्वतःचं वैयक्तिक खातं खोलून देत असताना संघाला मात्र नियम ठेवलं जातं. एक गडी बाद 27-27 लॉस ऑफ 1 विकेट्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो दिवेश आयर्ली टीम. अगदी आयर्ली विभागातीलच 2 संघ आहेत. चेंडू हवेमध्ये होता परंतु तिथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं उत्तम पाहायला मिळतं आणि काहीशी इजा मात्र इथे होते की काय गोलंदाजाला. स्वतः संघ नायक आहे आणि इथे मात्र या दुखापतीपासून सावरण्याची गरज आहे. कारण पूर्ण संघ हे आपल्या जबाबदारीवर असतं. ज्या वेळेला आपण संघ नायक हे पद भूषवत असतो त्यावेळेला इथे आपलं मैदानामध्ये असणं भरपूर महत्वाचं असतं. ती जाणीव इथे मात्र मनोजाच्या डोक्यामध्ये देखील असेल. क्रिकेट हा असा खेळ आहे, स्वतःची देखील काळजीपासून दूर ठेवणारा हा खेळ क्रिकेटचा आहे. परंतु मित्रांनो एकच सांगेन, घरी आपल्या आई वडील किंवा फॅमिली वाट बघत असते. क्रिकेट हा आपल्याला आयुष्यभर खेळायचा आहे, परंतु आपल्या स्वतःला कोणती इजा होईल आणि आपल्या घरच्यांना कोणतं दुःख होईल याची काळजी आपण घ्या. जय पराजय ही होतच असतात, परंतु स्वतःला जर काही झालं तर क्रिकेटपासून दूर जावं लागेल हे निश्चित आहे. त्यासाठी स्वतःची काळजी घ्या. हा संदेश आम्ही आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला देतोय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून ऑफ ड्राईव्हचा फटका इथे मात्र चूक होत असताना पाहायला मिळते. एका चुकीने इथे मात्र पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास भाग पाडणारा क्रिकेटचा खेळ जरी पाहायला मिळतो. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं आणि जिथे गरज होती तिथे मात्र आखोने इशारा. 30 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ संपला. इथून मात्र आता फक्त 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. मनोज पुन्हा एकदा सज्ज झालाय. 45 डाव्या हाताकडून गोलंदाजी करेल आणि इथून मात्र चांगला फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग अपच्या डोक्यावरून येतो हा दणदणीत षटकार. छत्तीस धावा धावफलकावर, टीमावर 7-36 36. अजून या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत सर्व काही सुरळीत होतं, परंतु या चेंडूवरचा जो षटकार आहे तो मात्र इथे नवीन संजीवनी देऊन जातो दिवेश आयर्ली टीमला. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील जोर हवेमध्ये गेलाय, परंतु जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये मिळेल ती फक्त एकच धाव. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 3 षटका अखेरीस 1 गडी बाद 37. 3 7 37. शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केले जाते. अजित आलाय. वैयक्तिक पहिलं, सांघिक 4थं, शेवटचं हाणामारीचं षडक हाताळण्यासाठी
खेळ सज्ज झाले. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळाला बाबू कांबळे. इथून धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर मोठे फटके गरजेचे 37 झाल्यात. अजून 15 ते 20 ची आवश्यकता आहे आणि इथे मात्र बाबूच्या बॅट मधून हा आसमानी टोला पाहायला मिळतोय. षटकार. 43 धावा धावफलकावर षटकाराच्या साह्याने हाणामारीचा षटक उल्लेख झाला आणि हाणामारी चालू झाली. इथून पहिला चेंडू प्रहार केला या षटकाराच्या साह्याने. आता मात्र चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न तिथे टिपला गेला झेल आणि संपला बाबू याचा खेळ. जशाच तसं उत्तर पाहायला मिळालं. मागच्याच चेंडूवर आपण पाहिलं तर वेळ षटकार आला होता परंतु त्यानंतर ऑफ साईडला हा झेल टिपला गेला आणि त्यानंतर फलंदाज बाद. 43 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला तो देवीशा ऐरोली टीमचा. नवीन फलंदाज रुपेश आलाय. 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. स्वतःवर नाराज असेल बाबू. अगदी 9 धावसंख्येचं योगदान देऊन बाबू मला तो परतला गेला तुम्ही तंबूच्या आश्रयाला. धावा धावफलकावर आणि आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. किती धावसंख्येचा टार्गेट ओव्हरला जाईल याकडे देखील लक्ष असेल. स्विंग मिस. काय घडलंय. अगदी चकायला गेलंय आणि ते प्रफुल्लित केलं या फलंदाजाला. डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका केलायचा होता परंतु बहुसंख्यित क्षेत्रामध्ये लेग बायचा इशारा पंच सिद्धू कोहली आणि धावसंख्या धावफलकावर एकने वाढेल. 4 वर 4 44 धावा धावफलकावर या षटकाचा विचार केला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवात मात्र षटकाराने झाली होती परंतु त्यानंतर 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 सिंगल असं हे 4 चेंडूंचं षटक पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. एखादा दुसरा मोठा फटका पुन्हा एकदा नवसंजीवनी. इथे मात्र देवीशा ऐरोली टीमला देईल. इथे मात्र ऑफड्राईव्हचा फटका आणि इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार येतो हा षटकार. जसा उल्लेख झाला की एखादा मोठा फटका हवा आहे आणि तसे मात्र मागणीचा पुरवठा केला गेला. फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर अर्धशतक कंप्लीट झाले. इथून देवीशा ऐरोली टीमचे संघिक अर्धशतक धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. अगदी ऑफड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे. 52 धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडू आणि लक्ष असेल ऐरोली कोलीवाडा टीम समोर 53 धावसंख्येचं. कुणी कुठे जाऊ नका, पाहत राहा साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4. आजचा हा अंतिम दिवस.
मैदानाचा ताबा घ्या दिवेशा टीम. आजचा अंतिम दिवस आहे कारण आपण पाहिलं तर आज वेळ अपुरा आहे आपल्याला आणि त्याच कारणामुळे इथे वेळेच्या अभावी स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे. थंडीचे दिवस हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये सूर्यास्त लवकर होत असतो म्हणून सर्व संघांना विनंती करतोय की आपण थोडंसं सहकार्य करा. सेमीफायनल आणि फायनल कमीत कमी 3 षटकांची खेळावी हीच अपेक्षा आमची आहे कारण लाख मोलाची मित्रांनो स्पर्धा आहे आणि इथे चला सलामीची जोडी लगेच तैनात करा. टीम ऐरोली कोलीवाडा. एकूण 52 धावा धावपलकावर 53 धावसंख्येचे हे लक्ष्य इथून मात्र पार करायचं आहे. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे दिवेश ऐरोली टीम. सलामीची जोडी खेळपट्टीच्या दिशेने रवाना होते. सोहम जोशी आणि अभि जोशी जोशी बंधूंची जोडी जो पाहायला मिळेल कशा रीतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावसंख्येला इथे मात्र थांबवण्यात यश मिळेल दिवेश ऐरोली टीमला याचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मित्रांनो आपण पाहतोय साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4 या स्पर्धेचा आजचा अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये देखील अगदी पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यापासून गुणविक्राच्या भूमिकेमध्ये आपण करण चव्हाण याला पाहतोय. SMD टीम अगदी डोंबिवली विभागातील ही लाईव्ह प्रक्षेपणाची टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील चांगलं योगदान अगदी पहिल्या दिवसापासून आणि अगदी वेळेवर उपस्थित राहत आहेत. त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल पंचांच्या भूमिकेमध्ये. सिद्धू कोहली आणि विनायक झेंडे आणि मुख्य आयोजकांचा उल्लेख करायचा झाला तर चेतन दादा म्हात्रे आणि करण दादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4 ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये येत असताना काय आयोजन केलं अगदी भगवामय रंग अगदी मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतोय आणि वेस्टर्नच्या पाठीमागे आपण पाहिलं जे फ्लेक्स आहेत तिथे मात्र श्रीराम प्रभूंची प्रतिमा देखील दोन्ही बाजूला पाहायला मिळते. हिंदुत्वाची ओळख पटवून देणारी ही स्पर्धा आणि याच दरम्यान आमचे साथी समालोचक बंधू तुल्य करावे गावचे सुपुत्र अमरवीर सरांचा देखील आगमन झाले. अगदी पहिल्या दिवसापासून देखील त्यांची चांगली साथ आम्हाला लाभली गेली आहे. 24 चेंडू आणि 24 मध्ये 53 धावसंख्येचा इथून पल्ला गाठायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. दिवेश ऐरोली टीम भरपूर वेळ घेत आहे. चला चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. दिवेश ऐरोली टीम याच दरम्यान मनसूर खान यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना जे विनंती असेल व्यासपीठावर या. आपलं देखील साईबाबा चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. अगदी प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50 आणि तृतीय आपण पाहिलं तर 25,000 रुपये आहेत. पहिला चेंडू पाहावा लागेल. इथून चांगली लाईन आहे.
डॉट बॉल. अभि जोशी विरुद्ध अपेक्षा करत होत्या पंचांकडून, परंतु पंच तटस्थ उभे आहेत. आता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये हवा तसा संपर्क होत नाहीये. मिडनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी खराब होती परंतु बॅकअप चांगलं आलं. एकेरी धावसंख्येने सावध पवित्रा पहिल्या 2 मध्ये एक धावा धावफलकावर पाहायला मिळते. 53 धावसंख्येचं लक्ष म्हणजे अजून 22 चेंडू आणि 52 धावसंख्येची आवश्यकता असेल. मानाची सन्मानाची ही स्पर्धा पाहायला मिळते. आता मात्र सोहम आलाय, त्याने टोकलाय हा षटकार. एका बाजूने डाव सावरण्याचं काम इथून सोहमच्या माध्यमातून केलं गेलं. पहिल्या 2 चेंडूवर थोडीशी अडचण निर्माण झाली अभिला, परंतु जसा सोहम स्ट्राईक वर आला त्याने हा षटकार ठोकून संजीवनी दिली. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि आता देखील सुंदर फटका सजवला. धावा किती मिळतील? एकच मिळेल, कारण जिथपर्यंत भगवा कपडा आहे, भगवा रंगाचा हा पडदा दिसतोय, तिथून जर चेंडू गेला तरच चौकार मिळेल. त्याच्या बाहेरून गेला तर घोषांकित क्षेत्र आहे. मित्रांनो, हा स्पर्धेचा नियम आपण लक्षात घ्या. मिळेल तो सिंगल. धावसंख्या धावफलकावर पहिल्या 4 मध्ये आल्यात त्या 8 धावा. अगदी पहिल्या सामन्यामध्ये जय बालाजी रबाले हा टीम संघ विजयी झालाय. यानंतर लगेच आपला सामना असेल, याची आपण नोंद घ्या. शॉर्ट बॉल होता, चेंडू हवेमध्ये टिपला जाईल का झेल, आणि ते नक्कीच टिपलाय झेल आणि सोहम सारख्या फलंदाजाचा संपलाय खेळ. पहिला मोठा दे धक्का इथे मात्र पाहायला मिळतो. पहिल्या विकेटचं पतन. ऐरोली कोलीवाडा टीम जाऊन पोचली ती 1 गडी बाद 8 या आकड्यावर. एक षटकार आला होता, इथे थांबणे गरजेचं होतं, कारण 53 धावसंख्येचा पल्ला आपल्याला गाठायचा होता. तिथे एक षटकार आल्यानंतर आपलं खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं होतं, परंतु शॉर्ट बॉल होता त्यावर मोहामध्ये सापडला आणि त्या मोहामध्ये सापडत असताना स्वतःला इथे मात्र मैदानाची साथ सोडण्यास भाग पाडलं. इथे सोहम जोशी बाद. त्यानंतर आता मात्र मनोज चव्हाण एक अजून हार्ड फलंदाज इथे मात्र पाहायला मिळतो, स्वतः कर्णधार. ऐरोली कोलीवाडा संघाचा आता मात्र तैनात होईल, जबाबदारी घ्यावी लागेल. एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्याला डाव सावरायचा आहे. या पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल तर इथे मात्र पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 षटकार, 2 सिंगल, 1 विकेट आणि 1 डॉट बॉल असा 8 धावांचा धावफलक पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील गोलंदाज आपण पाहतोय राकेश. आता मात्र शपलवन केल्याचा होता, परंतु इथे चेंडू चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. मिळेल ती बाईच्या माध्यमातून 1 धाव आणि धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावर. येणारे 18 आणि 18 मध्ये आता करायच्या आहेत ऐरोली कोलीवाडा या संघाला 44 धावा. 4 वर 4 44. या पुढचा सामना जय बालाजी रबाल आणि त्यांच्या विरुद्ध संख्या इथून जो जिंकेल तो संघ मात्र खेळ करेल.
विनंती असेल व्यासपीठावर अजय भाई आहेत, करुणदादांना विनंती असेल की त्यांचा सन्मान जोडवापणा करून घ्यावा. 18 मध्ये इथून करायचे आहेत 44 याच दरम्यान हरीश कोहली साहेब यांचे देखील शुभागमन झाले. आपण देखील व्यासपीठावर असे नसतं संदीप फंडे आणि इथे मात्र चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वाढलाय आणि इथून हा नशिबाचा चौकार टीम ऐरोली कोलीवाडा संघासाठी नवा संजीवनी देणारा हा फटका पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या पाहायला मिळते या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच जगदीश जोडी पाहायला मिळते आणि जगदीशच्या स्वागत इथे 4 धावसंख्येने होत असताना पाहायला मिळाला. तर धावसंख्या धापलकावर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचला जातोय. अजूनही 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. अभि जोशी याच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. आता मात्र चौकार जसा आला त्यानंतर क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा गुडनाट एक तमाशा देख बिग हिट षटकार. आता मात्र सन्मान दिलाय, चांगला सावध पवित्रा स्वीकारलाय, टेम्परमेंट दाखवलाय. नक्कीच इथे डोक्याचा वापर, कारण 2 चेंडूमध्ये 10 आल्या होत्या, त्यामुळे आपल्या खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार हा चांगल्या क्रिकेटरचा जरूर उल्लेख पाहायला मिळाला. इथे मात्र काय घडलंय, क्षेत्ररक्षक आहे, चांगले जजमेंट पाहायला मिळालं. 1 डाऊन चेंडू अडवल्यानंतर फक्त मिळाली ती सिंगल आणि इथून धावसंख्या 20 या आकड्यावर पोहोचली जाते. आणि आता मात्र समीकरण 14 चेंडू आणि 14 मध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र भिरकावला जरूर, पहिला अभि आणि आता मनोज दोघांच्याकडून प्रति हल्ले पाहायला मिळतात आणि हा विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारा ऐरोली कोलीवाडा संघाचा हा कॅप्टनच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळतो. 26 धावा धावफलकावर, म्हणजे अर्धा पल्ला जवळजवळ गाठलाय, अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. शेवटचा चेंडू, शेवटचे 2 चेंडू आहेत. लास्ट बॉल हा देखील जोरकस मारायचा होता, सिंगने मिस पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती. पहिल्या 12 मध्ये आल्या 26, आता पुढच्या 12 मध्ये करायच्या आहेत त्या 27. 27. पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल, ज्याची लढत जय बालाजी रबानी टीम समोर असेल, त्यासाठी 2 संघातील हे महायुद्ध. अगदी पहिल्या 12 मध्ये 26चा धावफलक लावलाय आणि उर्वरित 12 मध्ये 27 हवे आहेत. मित्रांनो, आपण पाहतोय साईबाबा चषक 2025 हे पर्व क्रमांक 4 अगदी भगवमय परिसर सजलेलं पाहायला मिळतो. अगदी पहिल्या दिवसापासून हिंदुत्वाची ओळख पटवून देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. जय श्रीराम, श्रीराम प्रभूंचे फ्लेक्स देखील पाहायला मिळतात अगदी यष्टींच्या पाठीमागे दोन्ही बाजूला.
एक गडी बाद 26 धावा धावफलकावर आणि 12 मध्ये करायच्या ते 27 धावा. ऐरोली कोलीवाडा विरुद्ध दिवेशा 11 ऐरोली या दोन मोठ्या संघांमध्ये ही चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. ऐरोलीचे मला वाटतं तब्बल 5 संघ 24 संघांचा समावेश आणि 5 फक्त ऐरोली विभागातील संघ आहेत. गावदेवी ऐरोली, साईसागर ऐरोली, दिविशा ऐरोली, ऐरोली कोलीवाडा आणि अजून गर्जना शिवगर्जना ऐरोली असे 5 तब्बल ऐरोलीचे संघ. एखादा तरी संघ सुपर 3 मध्ये पोहोचावी ही अपेक्षा असेल ऐरोली वासियांना. नक्कीच गावदेवी ऐरोली संघ काल सुपर 6च्या लढतीमध्ये परास्त झाला शिरोनी टीम कडे. मात्र सुपर 3 मध्ये जाण्याची वाट मात्र आपण पाहिली. या चेंडूवर एक धाव आली. पहिला आला वाईट बॉल, त्यानंतर आली सिंगल आणि आता मात्र 11 मध्ये करायच्या आहेत त्या 25. इथून एखादे दुसरे मोठे फटके आले तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक ऐरोली कोळीवाडा संघाकडे यातील मात्र शंका नसेल. परंतु जसे डॉट बॉल वाढतील, विकेट घेतले जातील, तसा मात्र दिवेश ऐरोली संघाचा पारडं जड होईल. चेंडू हवेतून वार्तालाप करत असताना भिरकावून दिलाय. जसा उल्लेख झाला मोठ्या फटक्यांचा, तशी पूर्तता अभि जोशीच्या माध्यमातून हा आलाय हाय हँडसम षटकार. चौतीस धावांचा धावफलक पाहायला मिळतोय. दहा चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. विनंती असेल हरीश कोळी साहेब, आपण व्यासपीठावर असं नसतो आपलं देखील सरशी स्वागत असेल. नऊ चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. षटकार आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास वाढलाय. आमचे परम मित्र मनोज इसवलकर इथे आले, त्यांचं देखील सरशी स्वागत आहे. आणि आता मात्र डॉट बॉलची सांगता चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. आता 8 मध्ये 19 पाहिजेत. दोन महत्वाचे चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. डॉट बॉल आले तर आत्मविश्वास वाढेल ऐरोली दिविश ऐरोली टीमचा. जर एखादा मोठा फटका आला तर इथून मात्र पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत असताना ऐरोली कोळीवाडा संघ पाहायला मिळेल. 8 चेंडू 19 धावा. चांगला चेंडू इथे मात्र खोदून काढलाय आणि इथे मात्र मिस स्पीड नशिबाचा चौकार. आता मात्र इथे एक एक चूक पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास भाग पाडणार दिविशा 11 ऐरोली टीमला. या चुका टाळाव्या लागतील आणि आता समीकरणाचा विचार केला 7 मध्ये करायच्या आहेत त्या 15.
7 चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातून. वाईट बॉल. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. अजून एक बोनस पाहायला मिळतोय. आता मात्र 7 मध्ये 14ची आवश्यकता आहे. 7 चेंडू 14 धावा. चला रबाली टीमचा संगणक आपण देखील सज्ज राहा. लगेचच टॉस करणार आहोत. चेंडू हवेसोबत वार्तालाप करत असताना अगदी ऐरोली कोलीवाडा संघाच्या डगआउटला सलामी देत असताना षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि आता समीकरणाचा विचार केला. 6 मध्ये करायच्या आहेत त्या 8 धावा. अगदी सोपं समीकरण येऊन ठेपले. पहिला चेंडू इथून मात्र सुरेख पाहायला मिळालाय आणि फलंदाज बाद. इथून पाहिलं तर पहिल्या चेंडूवर धक्का पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक. 6 मध्ये 8ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर विकेट आणि आता 5 मध्ये करायच्या आहेत त्या 8 धावा. सामना कोणी जिंको ऐरोलीच नाव येणार आहे. दिविशैली ऐरोली आणि ऐरोली कोलीवाडा. नवीन फलंदाज अनिकेत सालुंके. स्ट्राईक इनला आता नवीन फलंदाज जाईल. चांगला सेट झाला होता मनोज, परंतु इथे मनोजला देखील रोखलं. 5 मध्ये 8ची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. पहिल्या दिवशी 11 मध्ये 11 झाला नव्हता. काल आपण शेवटच्या सामन्यामध्ये सहज धावा चेस झाल्या आणि जबरदस्त असं जणू काही मेगा फायनलची लढत होती की काय. गावदेवी ऐरोली आणि गावदेवी शिरवणी 11 या 2 संघातील बॅटल पाहायला मिळाली आणि बाजी मारली शिरवणी टीमने. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ तिसरा असेल त्यासाठी मात्र ही लढाई पाहायला मिळते. लोअर फुल टॉस होता. अपड्राईव्हचा फटका. स्ट्राईक रोटेट केले गेले. त्यांनी जाणलंय की अभि चांगला सेट झाला इथून. त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं असेल. त्याचा जम बसलाय आणि इथे अभिला स्ट्राईकवर आणत असताना समीकरणाचा विचार केला. 4 मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. त्याला रबाली टीमचा संघनायक या लगेच टॉस करणार आहे. सामना संपल्यानंतरच लगेचच वाईट बॉल. पुन्हा एकदा समीकरणामध्ये फेरबदल. वारंवार आकड्यांचा खेळ बदलला जातोय आणि आता समीकरण पाहायला मिळेल. 4 मध्ये करायचे आहेत त्या 6. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा दिविशा टीम. 4 मध्ये 6. एखादा मोठा फटका आला तर दोन्ही स्टाईलने सामना संपवला जाईल, परंतु गोलंदाज तितक्याच ताकदीचा आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ते करून दाखवावं लागेल. फलंदाज अभि आहे, अभि नाही तो कभी नाही. या स्पर्धेतून कोणता संघ बाहेर पडेल. लोअर फुल टॉस होता. अगदी सरळच्या दिशेने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं.
फेकी चुकीची होती आणि इथे काय घडलं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना अगदी झाला फलंदाज बाद आणि अभिनय स्वतःवर स्ट्राईक केली आहे. फलंदाज क्रमांक 3 इथून अनिकेत बॅक टू द डग आउट. 3 मध्ये 5ची आवश्यकता. याच दरम्यान आपण पाहतो आदरणीय संदीप भगवान म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील साईबाबा चषकच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तीन चेंडू 5 धावा. कोण जिंकेल हा सामना. अगदी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसरा सामना. गाडी काढायची आहे, 4 व्हीलर काढायचे. चला सामन्याला सुरुवात करा. 3 मध्ये 5 करायचे आहेत. भरपूर प्रमाणात प्रेक्षक इथे मात्र आपण या मॅचचा आनंद घेत आहोत. अगदी 2069 प्रेक्षक हा सामना पाहत आहेत आणि हा विजयाचा षटकार का मी माझ्याकडे स्ट्राईक ठेवली अभि दाखवून देतो आणि पहिला विजय या स्पर्धेतील आपल्या नावावर करत असताना पाहायला मिळतोय. ऐरोली कोलिवाला टीम साठी हार्दिक अभिनंदन आणि हार्डलेक दिवेश ऐरोली. चला रबाली टीम कॅप्टन टॉस साठी लगेच प्लीज वारंवार सूचना केली जाते आणि ऐरोली कोलिवाला